नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे सर्वांचं आपल्या या यूट्यूब चॅनलवर. मित्रांनो, तुम्ही शिक्षक पात्रता परीक्षा 2026 म्हणजे TET परीक्षेची जर तयारी करत असाल तर आजच्या या सेशनमध्ये आपण बालमानसशास्त्र या विषयावरील जो महत्त्वाचा टॉपिक आहे अवधान, त्याचे अर्थ आणि त्याच्यावरील जे प्रकार पडतात ते आपल्याला या ठिकाणी बघायचं आहे. मित्रांनो, अवधान व अर्थ त्याचे प्रकार यावरती परीक्षेला जवळपास 4 ते 5 प्रश्न विचारले जातात. ठीक आहे, आजचा हा 4था सेशन आहे. टॉपिक यावरती आपण व्हिडिओज अपलोड करत आहोत. TET पेपर 1 किंवा पेपर 2 या दोन्ही पेपरसाठी महत्त्वाचा टॉपिक असणार आहे. दररोज फ्रीमध्ये शिकण्यासाठी आपल्या या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे. मित्रांनो, सर्व कन्सेप्टनुसार आपल्याला या ठिकाणी शिकायचं आहे. मग आपण आजचा हा जो महत्त्वाचा टॉपिक आहे अवधान, अर्थ व त्याचे प्रकार. मग सुरुवातीला आपल्याला लक्षात ठेवायचं आहे आणि समजून घ्यायचं आहे अवधान. मग अवधान म्हणजे काय? तर अवधान म्हणजे मित्रांनो काय आहे तर इंग्रजीमध्ये लक्षात ठेवा अटेन्शन, यालाच अवधान असे म्हणतोय. मग त्याची व्याख्या काय आहे तर कोणतीही गोष्ट जाणून घेण्यासाठी मनाने केलेली जी धडपड आहे ती धडपड म्हणजे अवधान होय. बरोबर, म्हणजे एखादी गोष्ट आपल्याला जाणून घेण्यासाठी जी मनाने केलेली धडपड आहे ती धडपड म्हणजे अटेन्शन होय, अवधान होय. ओके, मग विश्लेषणामध्ये बघा काय दिले की अवधान ही एक निवडक प्रक्रिया आहे. आपल्या सभोवताली अनेक गोष्टी घडत असतात परंतु मन त्यापैकी एकाच गोष्टीवर लक्ष केंद्रित करतो. त्याला अटेन्शन आपण असे म्हणायचं आहे, आपण लक्षात ठेवायचं आहे. क्लिअर झालं? म्हणजे काय तर अवधान ही एक अशी निवडक प्रक्रिया आहे. आपल्या सभोवताली अनेक गोष्टी घडत असतात परंतु त्यापैकी मन एकाच गोष्टीवर लक्ष केंद्रित करतो, त्यालाच अवधान असे म्हणायचं आहे, म्हणजे अटेन्शन. तुम्हाला इंग्रजीमध्ये या अवधानाचा अर्थ जो आहे, मीनिंग जो आहे ते लक्षात ठेवायचा आहे. ठीक आहे, मग त्याचे प्रकार आपल्याला बघायचा आहे. अवधानाचे प्रकार कोणकोणते पडतात तर बघू शकता या ठिकाणी. पहिला प्रकार आहे ऐच्छिक अवधान, व्हॉल्युंटरी अटेन्शन असे लक्षात ठेवा. मग ऐच्छिक अवधान म्हणजे काय तर एखाद्या बाबीकडे स्वतःहून जाणीवपूर्वक लक्ष देणे म्हणजे ऐच्छिक अवधान होय. उदाहरणासह आपल्याला लक्षात ठेवायचं आहे, समजून घ्यायचं आहे की परीक्षेचा अभ्यास करताना कठीण गणित सोडवण्यासाठी दिलेले लक्ष म्हणजेच ऐच्छिक अवधानाचं एक उदाहरण आहे. ओके, त्याच्यानंतरचा प्रकार नंबर 2 काय आहे तर बघा अनैच्छिक अवधान. अनैच्छिक अवधान म्हणजे इनव्हॉल्युंटरी अटेन्शन, म्हणजे व्यक्तीची इच्छा असो वा नसो स्वतःच्या विशिष्ट गुणधर्मामुळे जेव्हा एखादी उद्दीपक व्यक्तीचे अवधान ओढून घेतो तेव्हा त्यास अनैच्छिक अवधान असे म्हणतात. समजलं मित्रांनो? व्यक्तीची इच्छा असो वा नसो स्वतःच्या विशिष्ट गुणधर्मामुळे जेव्हा एखादा उद्दीपक व्यक्तीचे अवधान ओढून घेतो तेव्हा त्यास अनैच्छिक अवधान असे म्हणतात. आता उदाहरणावरून समजून घेऊ की शांततेत अभ्यास करताना अचानक झालेला मोटरसायकलचा जोरात आवाज याला अनैच्छिक अवधान असे म्हणतो. बरोबर, म्हणजे जेव्हा आपण अभ्यास करतो तेव्हा शांततेत अभ्यास करत असताना अचानक जेव्हा मोटरसायकलचा जोरात आवाज येतो ते अनैच्छिक अवधानाचं एक उदाहरण आहे, आपण या ठिकाणी म्हणू शकतो. त्याच्यानंतर प्रकार तिसरा अभ्यस्त अवधान. मग अभ्यस्त अवधान म्हणजे काय तर जेव्हा सवय आणि अभ्यासाने एखाद्या विषयात गोडी निर्माण होते तेव्हा त्याकडे लक्ष देण्यासाठी विशेष कष्ट घ्यावे लागत नाहीत, व्यक्ती त्यात सहज रममान होतो, त्याला आपण अभ्यस्त अवधान असे म्हणतो. ओके, मग उदाहरणावरून समजून घेऊ की आपल्या कामात तल्लीन झालेले शास्त्रज्ञ किंवा चित्रकार, आपल्या कामात तल्लीन झालेले शास्त्रज्ञ किंवा चित्रकार हे अभ्यस्त अवधानामध्ये जास्त करून त्यांचे वर्क करत असतात. क्लिअर झालं? याच्यानंतर आपल्याला पुढचा महत्त्वाचा प्रकार बघायचा आहे संवेदना, त्याला सेन्सेशन म्हणतो आपण. मग संवेदनाची व्याख्या लक्षात ठेवा, बाह्य उद्दीपकांसंबंधी मज्जातंतूद्वारे मेंदूकडे पोहोचवल्या जाणाऱ्या प्राथमिक स्वरूपाच्या मानसिक प्रक्रियेला संवेदना म्हणजे सेन्सेशन असे म्हणतात. मग प्राथमिक स्वरूपाची मानसिक क्रिया म्हणजे संवेदना होय, हे शॉर्टमध्ये लक्षात ठेवू शकता. संवेदना म्हणजे काय तर प्राथमिक स्वरूपाची मानसिक क्रिया. बरोबर, मग संवेदना निर्माण होण्यासाठी आवश्यक बाबी कोणकोणत्या आहेत? बरोबर, संवेदना हे निर्माण होण्यासाठी आवश्यक बाबी आपल्याला लक्षात ठेवायचं आहे. पहिली बाब आहे बाह्य उद्दीपक, याला एक्सटर्नल स्टिम्युलस म्हणतो आपण. मग संवेदना निर्माण होण्यासाठी बाह्य वस्तू किंवा ऊर्जेची गरज असते, त्याला बाह्य उद्दीपक आपण असे म्हणतो. बरोबर, त्याच्यानंतर 2 नंबरचा आहे सक्षम ज्ञानेंद्रिय, सेन्स. डोळे, कान, नाक, जीभ आणि त्वचा यासारखी ज्ञानेंद्रिय कार्यक्षम असावी लागतात, त्याला सक्षम ज्ञानेंद्रिय सेन्स असे लक्षात ठेवू शकता तुम्ही. त्याच्यानंतर मज्जासंस्था, नर्वस सिस्टीम. संवेदनाचा संदेश मेंदूपर्यंत पोहोचवण्यासाठी मज्जासंस्थेची गरज असते. हे जे 3 प्रकार आहे हे संवेदना निर्माण होण्यासाठी आवश्यक असणाऱ्या बाबी आहेत, लक्षात ठेवा. मग आता उदाहरणामध्ये बघा काय दिले
की वस्तूचा वास येऊन त्या वासावरून कुत्रा चोर शोधून काढतो, म्हणजे बाह्य उद्दीपकाचं हे उदाहरण आहे. त्याच्यानंतर एखादा पदार्थ तोंडात टाकल्यावर रस संवेदना जागृत होतात, हे सक्षम ज्ञानेंद्रियचं एक उदाहरण आहे. बाजारात गेल्यावर अनेक ध्वनी आपल्या कानावर पडतात, हे मज्जासंस्था म्हणजे नर्वस सिस्टीमचं एक उदाहरण आहे. ही महत्त्वाची आपल्याला या ठिकाणी आवश्यक बाबी संवेदना निर्माण होण्यासाठी पाहायला मिळालेले आहेत. ठीक आहे. याच्यानंतर 3 नंबरचा मुद्दा आहे अवबोध. याला प्रिसेप्शन म्हणतो आपण. मग याचा अर्थ आणि स्वरूप काय आहे, तर संवेदना म्हणजे केवळ प्राथमिक जाणीव होय, ती मूर्त अनुभव नव्हे, परंतु जेव्हा संवेदनाला अर्थ प्राप्त होतो त्यास अवबोध असे म्हणतात, त्याला प्रिसेप्शन असे म्हणतात. आता विश्लेषणामध्ये बघा काय दिले, बघा सूत्र काय दिले, संवेदना अधिक अर्थ बरोबर अवबोध. लक्षात ठेवा, अवबोध म्हणजे काय, तर संवेदना आणि अर्थ या दोघांची बेरीज म्हणजे अवबोध आहे. सेन्सेशन प्लस मिनिंग इक्वल टू प्रिसेप्शन. ठीक आहे. जेव्हा आपण एखादा आवाज ऐकतो ती संवेदना असते, पण जेव्हा आपण ओळखतो की हा आवाज आईचा आहे तेव्हा तो अवबोध ठरतो. आता तुम्हाला या उदाहरणावरून हे लक्षात आलं असेल किंवा समजलं असेल की अवबोध म्हणजे काय. क्लिअर झालं. आता उदाहरणामध्ये बघा काय दिले, की डोळ्यांना दिसणारा तांबडा प्रकाश हे संवेदना आहे, पण ट्रॅफिक सिग्नलचा थांबण्याचा इशारा आहे हे समजणे म्हणजे अवबोध आहे. ओके, तर लक्षात आता तुम्हाला समजलं असेल अवबोध म्हणजे काय. ठीक आहे. याच्यानंतर आपल्याला कल्पना इमॅजिनेशन त्याची व्याख्या आणि प्रकार बघायचा आहे. आता इमॅजिनेशनची व्याख्या काय आहे, तर बघा मित्रांनो, कल्पनेच्या व्याख्या या ठिकाणी दिले की प्रतिमा सृष्टीतील निवडक प्रतिमांच्या आधारे एक आगळे वेगळे मानसिक चित्र तयार करणाऱ्या प्रक्रियेला कल्पना इमॅजिनेशन असे म्हणतात. त्याची व्याख्या परत या ठिकाणी दुसरी आपल्याला लक्षात ठेवायची की प्रतिमांची जुळणी करून नवीन मानसिक चित्र तयार करण्याच्या मनोव्यापाराला कल्पना असे म्हणतात, मेंटल प्रोसेस ऑफ इमॅजिनेशन. याच्यानंतर आपल्याला कल्पनेचे प्रकार बघायचे आहे, टाइप्स ऑफ इमॅजिनेशन. त्याचा पहिला प्रकार आहे सृजनात्मक कल्पना, म्हणजे क्रिएटिव्ह इमॅजिनेशन. काय आहे, तर जेव्हा माणूस आपल्या कल्पनाशक्तीचा वापर करून काहीतरी पूर्णपणे नवीन, मौलिक आणि अपूर्व निर्माण करतो तेव्हा त्या सृजनात्मक कल्पना असे म्हणतात. ही कल्पनाशक्ती कलाकारांना शून्यातून विश्व निर्माण करण्यास मदत करते. हा महत्त्वाचा पॉईंट आहे मित्रांनो, सृजनात्मक कल्पना. यावरती पण परीक्षेला प्रश्न भरपूर वेळा आलेले आहेत. मग उदाहरणामधून समजून घेऊ की कवीची कविता, लेखकाची कादंबरी, चित्रकारांचे चित्र किंवा चित्रपट दिग्दर्शकाची मूळ कथा हे सृजनात्मक कल्पनेचं एक महत्त्वाचं उदाहरण आहे. ठीक आहे. याच्यानंतर दुसरा प्रकार पुनरुत्पादित कल्पना, रिप्रोडक्टिव्ह इमॅजिनेशन. भूतकाळात अनुभवलेल्या प्रतिमा जशाच तशा मनपटलावर पुन्हा उभ्या करणे म्हणजेच पुनरुत्पादित कल्पना होय. ही कल्पना स्मृतीशी अत्यंत निगडीत असते. बरोबर, ही जी आहे ही कल्पना मेमरीशी अत्यंत निगडीत असते. आता उदाहरणावरून समजून घेऊ. लहानपणी शिक्षिकेने शिकवलेली कविता किंवा पाहिलेला एखादा ऐतिहासिक प्रसंग अनेक वर्षानंतर जशास तसा आठवणे म्हणजे पुनरुत्पादित कल्पनेचं एक महत्त्वाचं उदाहरण आहे. ठीक आहे. याच्यानंतर आपण पुढचा महत्त्वाचा मुद्दा पाहण्याआधी मित्रांनो, तुम्हाला आपल्या या इग्नाइट करिअर पॉईंट या यूट्यूब चॅनलवरती दररोज अशाच पद्धतीने फ्री ऑफ कॉस्ट फ्री क्लास पाहायचे असतील सखोल विश्लेषणासह, तर आपल्या या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करून साईडच्या बेल आयकॉनला क्लिक करायचं आहे. म्हणजेच जेव्हा आपण व्हिडिओ अपलोड करतो तेव्हा काही सेकंदामध्ये तुम्हाला व्हिडिओची नोटिफिकेशन मिळून जातं. मित्रांनो, व्हिडिओ कसा वाटला ते कमेंट बॉक्समध्ये कळवायचं आहे. सोबतच व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करायचा आहे, व्हिडिओची लिंक मित्रांपर्यंत शेअर करायचं आहे. मित्रांनो, जशी आपल्याला व्हिडिओला व्ह्यूज येतात त्याप्रमाणे आपल्या चॅनलला सबस्क्राईबचा रेशो खूप कमी आहे. ठीक आहे मित्रांनो, तुम्हाला दररोज या ठिकाणी फ्रीमध्ये शिकायला मिळत आहे, त्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे. तुम्हाला जर क्लासेसची PDF हवी असेल तर आपला टेलिग्राम ग्रुप जॉईन करायचा आहे, त्याची लिंक व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे. यापूर्वीचे सेशन बघितले नसाल तर आपल्या चॅनलमध्ये अवेलेबल आहे, बघू शकता. ठीक आहे. याच्यानंतर महत्त्वाचा मुद्दा आपल्याला बघायचा आहे, प्रकार बघायचा आहे व्यावहारिक कल्पना. मग या प्रकारामध्ये कल्पनेला वास्तव म्हणजे रियालिटी, वैज्ञानिक नियम आणि परिस्थितीचा आधार घ्यावा लागतो. या कल्पनेची स्वैर उडाण नसते तर ती उपयुक्तवादी असते. बरोबर. आता उदाहरणावरून समजून घेऊ. स्थापत्यशास्त्रज्ञाने घराचा नकाशा बनवणे किंवा वैज्ञानिकाने प्रयोगाचे नियोजन करणे म्हणजेच व्यावहारिक कल्पना होय.
ओके. याच्यानंतर आपल्याला पुढचा प्रकार बघायचा आहे सौंदर्यनिष्ठ कल्पना. ज्या कल्पनेचा मुख्य हेतू केवळ सौंदर्य निर्मिती आणि आनंद मिळवणे हा असतो, ही कल्पना भावनेला आणि रसिकांच्या मनाला स्पर्श करते. कोणती? सौंदर्यनिष्ठ कल्पना. आता उदाहरणावरून समजून घेऊ की गायक, वादक किंवा नर्तक जेव्हा आपल्या सादरीकरणातून प्रेक्षकांना मंत्रमुग्ध करतात आणि एक वेगळा आनंद देतात, त्याला सौंदर्यनिष्ठ कल्पनाचं एक महत्त्वाचं उदाहरण आपण या ठिकाणी लक्षात ठेवू शकता. ठीक आहे. याच्यानंतर पुढचा प्रकार बघायचा आपल्याला. बघा काय दिले, अनिर्बंध कल्पना म्हणजे अनकंट्रोल किंवा फ्री इमॅजिनेशन. काय तर ज्या कल्पनेवर वास्तवाची, तर्काची किंवा नियमांची कोणतीही बंधन नसते, तिला अनिर्बंध कल्पना असे म्हणतात. यालाच दिवा स्वप्न असेही म्हटले जातं. आता उदाहरणावरून समजून घेऊ. हवेत मनोरे उभारणे, परिकथा किंवा भूताखेतांच्या काल्पनिक गोष्टी. ओके. याच्यानंतर आपल्याला पुढे बघायचं आहे. नंतरचा प्रकार आहे अनुकरणात्मक कल्पना, इमिटेटिव्ह इमॅजिनेशन. काय आहे तर दुसऱ्याने मांडलेल्या कल्पनेचा आधार घेऊन आपल्या मनात त्या प्रतिमा उभा करणे म्हणजे अनुकरणात्मक कल्पना होय. यात आपण लेखकाच्या किंवा वर्णन करणाऱ्यांच्या शब्दानुसार आपल्या मनात चित्र उभारतो किंवा उभे करतो. आता उदाहरणावरून समजून घेऊ की एखादी कादंबरी वाचताना त्यातील पात्रांच्या वर्णनांवरून ते पात्र प्रत्यक्ष डोळ्यासमोर उभे करणे आणि त्यांच्या सुखदुःखात समरस होणे म्हणजे अनुकरणात्मक कल्पनांचा एक महत्त्वाचं उदाहरण आहे. ओके. याच्यानंतर आपण पुढच्या सेशनला आणखी महत्त्वाचा टॉपिक घेऊन येऊया मित्रांनो. आजच्या सेशनमध्ये एवढंच. आपल्या या इग्नाइट करिअर पॉईंट यूट्यूब चॅनलला तुम्ही अजूनही सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करा. तुम्हाला दररोज फ्रीमध्ये या ठिकाणी शिकायला मिळणार आहेत. मित्रांनो, व्हिडिओ शेवटपर्यंत बघायचा आहे आणि यापूर्वीचे जेवढे काही व्हिडिओज आपण अपलोड केलेले आहे ते सर्व व्हिडिओ तुम्हाला शेवटपर्यंत बघायचं आहे. आपल्या चॅनलमध्ये अवेलेबल आहेत. ठीक आहे मित्रांनो, आपण मागील TET परीक्षेला विचारलेले प्रश्न, अतिसंभाव्य प्रश्नांची सिरीज त्या ठिकाणी घेतलेली होती. ती सुद्धा आपल्यासाठी ह्या TET परीक्षेला महत्त्वाचं असणार आहे. त्यासाठी आपण आपल्या या चॅनलमध्ये जाऊन प्लेलिस्ट या फोल्डरमध्ये बघू शकता. तुम्हाला मागील परीक्षेला विचारलेले प्रश्न त्या ठिकाणी पाहायला मिळतात सखोल स्पष्टीकरणासह. त्यामध्ये व्हिडिओ जेवढे आहेत ते सर्व व्हिडिओज तुम्हाला बघायचे आहे. ठीक आहे. तर भेटूया समोरच्या सेशनमध्ये अशाच पद्धतीचा एक नवीन टॉपिक घेऊन. आजच्या या सेशनमध्ये एवढंच. थँक्यू सो मच.